जय लुई, जय जय लुई. मराठी ब्रेलवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहे. आजच्या शूरवीराचे नाव आहे वीराग्रणी रहमत. ही आपल्या या पुस्तकातील शेवटची शौर्यकथा आहे. रायफलमन रहमत अलीला आज एकदम उदासवाणे वाटत होते. लष्करात तब्बल 16 वर्षे घालवल्यानंतर आज त्याच्या हाती सेवानिवृत्तीची नोटीस पडली होती. सेवानिवृत्तीनंतर काय करायचे हा त्याच्या पुढे प्रश्न नव्हता, पण ज्या पलटणीवर आपण एवढे प्रेम केले ती सोडून जाण्यास त्याचे मन तयार होत नव्हते. लष्करी शिस्तीच्या तालमीत तयार झालेल्या रहमतला बेशिस्त नागरी जीवनात प्रवेश करण्याची कल्पना सहन होत नव्हती. खरे तर प्रत्येक सैनिक हा नागरिक असतोच, पण लष्करी शिस्तीने त्याच्यात आंतरबाह्य बदल घडवून आणलेला असतो. त्याला 16 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. काश्मीर खोऱ्यातल्या दुर्गम परिसरातल्या एका खेड्यात दिवस कंठणाऱ्या रहमतच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर आलेली आपत्ती त्याला आठवली. जेमतेम 15-16 वर्षांच्या रहमतला कुटुंबाची जबाबदारी येऊन जेमतेम 15-16 वर्षांच्या रहमतवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली होती. आई दमेकरी असल्यामुळे तिला कुठलेच काम झेपणे शक्य नव्हते. नोकऱ्याही सहजासहजी मिळत नव्हत्या. त्यात रहमत तर काहीच शिकलेला नव्हता. त्या काळी काश्मीरमध्ये नुकताच दहशतवाद सुरू झालेला होता, पण 2 वेळा पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेल्या रहमतला त्याचे काहीच देणे घेणे नव्हते. आपण आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरू शकू याचीच चिंता त्याला रात्रंदिवस असायची. तशातच दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी लष्कराच्या पलटणी काश्मीरात येऊन दाखल होऊ लागल्या होत्या. एक दिवस रहमत असाच निरुद्देश भटक असतानाच त्याच्या गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी लष्कराचे 25-30 ट्रक येऊन थांबले. लष्कराचे ट्रक पाहिल्यावर क्षणभर त्याला भीतीच वाटली, कारण लष्कराच्या अत्याचाराच्या बऱ्याच बातम्या त्याने ऐकल्या होत्या. तरीही तो तिथेच थांबला. ट्रकमधून धडाधड सैनिक उतरले. त्यांनी झपाट्याने तंबू उभारले, सामान लावले. काम संपल्यावर सर्व सैनिक एका रांगेत अटेन्शनमध्ये उभे राहून लष्करी अधिकारी काय सांगतो ते ऐकू लागले. त्या लष्करी अधिकाऱ्याचे बोलून होताच सैनिक आपापल्या तंबूत गेले व त्यांनी बंदुका बाहेर काढल्या. बंदुका पाहताच रहमत सरकला आणि नकळत एका झाडामागे सरकला. पण त्या सैनिकांनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडण्याऐवजी त्या संपूर्ण खोलून त्यांना तेलपाणी देण्यास सुरुवात केली. ते काम करता करता सैनिकांची बडबड सुरू झाली, तर काही मोठमोठ्याने गाणी म्हणू लागले. दुसऱ्या एका टोकाच्या तंबूजवळ भाज्या चिरण्यास सुरुवात झाली, तर काही सैनिक भटारखाना उभारण्याच्या प्रयत्नात होते. ते पाहिल्यानंतर रहमतची भीड हळूहळू चेपली आणि तो थोडे थोडे करीत सैनिकांच्या तळाजवळ पोहोचला. त्याला त्या सैनिकांच्या बंदुकांचे भारी आकर्षण वाटत होते. प्रत्यक्षात एका लांब नळकांड्यासारख्या दिसणाऱ्या बंदुकीचे एवढे सारे भाग असतात याचे त्याला आश्चर्य वाटत होते. रहमत हे सर्व कुतूहलाने पाहत होता. एका सैनिकाचे लक्ष त्याच्याकडे गेले.
क्या नाम है आपका? त्या सैनिकाने रहमतला विचारले, पण त्याला त्या सैनिकाची भाषा काही कळलीच नाही. त्याच सैनिकाने मग त्याला हाच प्रश्न त्याच्या काश्मीरी भाषेत विचारला. सैनिक आपल्या भाषेत बोलू शकतो याचे त्याला आश्चर्य वाटले आणि त्याच्याविषयी आपुलकीही वाटली. आता रहमत रोज सकाळ झाली की त्या लष्करी छावणीजवळ येत असे व त्या सैनिकांशी गप्पा मारत असे. त्याची हळूहळू त्या सैनिकांशी चांगलीच मैत्री झाली. त्याच्या घरची स्थितीही त्या सैनिकांना कळली. आमच्याकडे काम करशील का? तुला थोडे पैसेही मिळतील, असे एका सैनिकाने विचारताच रहमत हो म्हणाला आणि त्याला लष्करात हमालाचे काम मिळाले. गरज असेल तेव्हा त्याला बोलावण्यात येऊ लागले व लष्कराकडून त्याला काम आणि त्या मोबदल्यात पैसे मिळू लागले. रहमतला आता लष्कराबरोबरचे काम आवडू लागले. ही माणसे अत्याचार वगैरे करत नाहीत, तर काम आणि पैसे दोन्ही देतात हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो सांगितलेले काम मन लावून करत असे. एके दिवशी एका मेजर साहेबांनी त्याला व आणखी एका हमालाला दारुगोळ्याचे 2 मोठे पेटारे जवळच्याच एका उंच डोंगराच्या शिखरावर पोचवण्याचे काम सोपवले होते. हे काम बरेच अवघड होते. डोंगर खडा होता, थंडीही बऱ्यापैकी होती, तरीही रहमत वेगाने चढत होता. दुसरा हमाल मात्र ढेपाळला होता व त्याचा वेगही कमी झाला होता. रहमतने अर्धा डोंगर पार केला असेल तोच अचानक त्याच्या दिशेने कुठून तरी गोळ्या येऊ लागल्या. रहमत क्षणभर घाबरला, पण आपल्याजवळ दारुगोळा आहे आणि तो सुरक्षितपणे पोचवायचा आहे हे लक्षात आल्यावर त्याने स्वतःला सावरले आणि दारुगोळ्याच्या पेटाऱ्यासह तो एका दगडामागे जाऊन दडला. दुसरा हमाल तर गोळीबार सुरू होताच पेटारा टाकून तेथून पळून गेला. रहमत दगडामागे लपल्यानंतर गोळीबार थांबला, पण तो बाहेर येताच तो पुन्हा सुरू झाला. याचा अर्थ पाकिस्तानी सैनिक सीमेपलीकडून त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यामुळे रहमतला आता सरळ मार्गाने डोंगर चढता येणार नव्हता. त्याने एक युक्ती लढवली. डोंगरावरून पाणी वाहत खाली जाताना तयार झालेल्या चरातून जाण्याचे त्याने ठरवले. खरे तर हा मार्ग थोडासा अवघड आणि निसरडा होता, पण तेथून जाणेच तो पाकिस्तानच्या नजरेस पडणार नव्हता. दरम्यान पाकिस्तान्यांचा गोळीबार सुरू होताच शिखरावरच्या भारतीय जवानांनी गोळीबार सुरू केला व आता चांगलीच धुमश्चक्री चालू झाली होती. शिखरावरच्या जवानांजवळ दारुगोळा मर्यादित होता व आता हा गोळीबार सुरू झाल्याने हमाल वरपर्यंत येण्याची शक्यता कमी झाली होती. निदान हा गोळीबार सुरू असेपर्यंत तरी हमालांनी येण्याचे धाडस केले नसते. तिकडे रहमत मात्र अवघड अशा चरातून मार्ग काढत वर चढत होता. आता त्याला गोळीबाराची भीती नव्हती, फक्त स्वतःला सांभाळत वर चढणे आवश्यक होते. 2-3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने शिखर गाठले. तेव्हा शिखरावरचे जवान अचंबितच झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गोळीबाराला दाद न देता प्रचंड वजनाचा हा पेटारा घेऊन 15-16 वर्षांचा हा पोरगा एवढ्या प्रचंड डोंगर चढून वर आला याचे सर्वांनाच कौतुक वाटले. शिखरावरच्या ठाण्याचे प्रमुख असलेले मेजर साहेब तर थक्कच झाले. त्यांनी रहमतला शाबासकी दिली. त्यामुळे रहमतला हुरूप आला आणि लगेच तो दुसऱ्या हमालाने अर्ध्या रस्त्यात
टाकलेला पेटारा आणण्याकरता निघून गेला. संध्याकाळपर्यंत त्याने दुसरा पेटाराही वर पोचवल्यानंतर गोळीबाराचा गोंधळ चालू असतानाही शिखरावरच्या मेजर साहेबांनी त्याला त्यांच्या साठ्यातले जेवण दिले. त्यांना रहमतचे खूपच कौतुक वाटले. तो जेवत असताना त्यांनी त्याला त्याच्या भाषेत विचारले, रहमत, फौज में भर्ती होना चाहते हो क्या? त्यावर रहमतने हां असे उत्तर देताच त्यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. रहमतच्या धाडसामुळे तो मेजर साहेबांच्या मनात एवढा भरला होता की त्यांनी शिखरावरची आपली कामगिरी संपताच दिल्लीच्या मुख्यालयाशी पत्रव्यवहार करून त्याला त्यांच्या 12व्या जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये सामील करून घेण्याची परवानगी मिळवली. अर्थात त्याला सामील करून घेण्यापूर्वी लष्करी नियमांनुसार त्याची कडक शारीरिक व मानसिक चाचणी घेण्यात आली. रहमतला लष्करी जीवनाची गोडी निर्माण झाली होती आणि मुख्य म्हणजे त्याला लष्करात गेल्यावर नियमित पगार मिळणार होता. त्यामुळे त्यानेही कसून मेहनत घेऊन मेजर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला चांगलेच तयार केले होते. त्यामुळे लष्करात सहज प्रवेश झाला आणि एका नव्या जीवनाला सुरुवात झाली. लष्करातल्या पहिल्या काही वर्षांच्या जीवनात रहमतने अनेक गोष्टींत प्रावीण्य मिळवले. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असे. पलटणीच्या कबड्डी संघाचा तो अव्वल दर्जाचा खेळाडू होता. क्रॉस कंट्री, व्हॉलीबॉल आदी खेळांमध्येही त्याने प्रावीण्य मिळवले होते. लष्करात शिस्त व युद्ध सरावाखालोखाल खेळाला महत्त्व असते. प्रत्येकाने जमेल तेवढे खेळले पाहिजे व प्रावीण्य मिळवले तर चांगलेच असा लष्कराचा शिरस्ता आहे. अनेक खेळांत प्रावीण्य मिळवणारा रहमत युद्ध सरावही कसून करत असे. सराव करताना तो एखाद्या सिंहासारखा बेभान होऊन शत्रूवर तुटून पडत असे. कशातही आपण सर्वांत पुढे असले पाहिजे असे त्याला वाटत असे व त्यासाठी तो कसून मेहनत घेत असे. कोणताही नवा उपक्रम असो वा कुठेही टेहळणी, गस्त घालणे अथवा अतिरेक्यांचा शोध घेण्याची मोहीम असो, रहमत हट्ट धरून त्यात सामील होत असे. नागालँडच्या घनदाट जंगलात अतिरेक्यांचा शोध घेण्याचे अवघड काम तो एखाद्या चित्त्यासारखे सावध राहून पार पाडित असे. पंजाबात रात्रीच्या मिट्ट अंधारात अतिरेक्यांचा शोध घेताना तो आपल्या कंपनी कमांडर मागे सावलीसारखा राहत असे. सियाचेनच्या हिमप्रदेशात त्याने कडाक्याच्या थंडीत अनेकदा शत्रूशी सामना केला होता. सैनिक कसा असावा तर तो रहमतसारखा असे ज्येष्ठ लष्करी अधिकारी सांगत असत. बघता बघता काळ लोटला आणि रहमतच्या निवृत्तीची वेळ जवळ आली. त्याने 16 वर्षे लष्कराच्या सेवेत काढली होती. खरे तर त्याने वयाची 32हीही पूर्ण केली नव्हती. या काळात त्याने अनेक कला क्रीडांमध्ये प्रावीण्य दाखवूनही त्याला बढती मिळाली नव्हती. तो साधा रायफलमनच होता, पण त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते. पायदलाचा साधा जवान राहण्यातही त्याला समाधान वाटत होते, कारण लष्करी सेवेने त्याला खूप काही दिले होते. अत्यंत निकडीच्या काळात पैसा दिला होता. त्यामुळे त्याचे कुटुंब तर स्थिरावले होतेच, पण सर्व कर्जेही फिटली होती. त्याच्यावरच्या सर्व जबाबदाऱ्या संपल्या होत्या.
या काळात लग्नाचा विचार त्याच्या मनाला शिवला नव्हता. पण आता लष्करी नियमाप्रमाणे त्याला सेवानिवृत्तीची नोटीस मिळाली होती. तेव्हा एकदा निवृत्त होऊ आणि मगच लग्न करू असे त्याने ठरवले. लष्करातून निवृत्त व्हावे असे मात्र त्याला वाटत नव्हते. पण त्याच्या रेजिमेंटला राष्ट्रपतींकडून ध्वज प्रदान केला जाणार होता. हा समारंभ झाल्यानंतरच आपल्याला निवृत्त करण्यात यावे अशी विनंती त्याने केली व ती मान्यही करण्यात आली. पण हा समारंभ संपल्यानंतर निवृत्तीची नोटीस आलीच. आपण अद्याप तरुण व चपळ असूनही आपल्याला का निवृत्त करण्यात येत आहे हे त्याला समजत नव्हते. लष्करातल्या कोणत्याही तरुण जवानापेक्षा अधिक चपळाईने आपण कोणताही डोंगर चढू शकत असताना आपल्यासारख्या कार्यक्षम जवानाला निवृत्त करणारे हे कसले नियम असे त्याला वाटत असे. पण लष्करातले नियम ते कोणीच मोडू शकत नाही. निवृत्तीच्या विचाराने त्याचे मन जड होत असे. पण एके दिवशी तो क्षण आलाच. निवृत्तीच्या आदल्या दिवशी त्याला निरोप देण्यासाठी त्याच्या बटालियनमधल्या सहकाऱ्यांनी जंगी पार्टी आयोजित केली होती. त्याच्या कंपनी कमांडरच्या हस्ते त्याला भेटवस्तू देण्यात आली. दुसऱ्या दिवशी औपचारिक निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी त्याची बटालियन कमांडरशी भेट ठरली होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या अन्य काही निवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर मुलाखत परेडसाठी रहमत रांगेत उभा होता. मुलाखतीसाठी कर्नल साहेब येत असतानाच त्यांना एक तातडीचा फोन आला आणि ते परेड अर्ध्यातच सोडून निघून गेले. थोड्या वेळाने कर्नल साहेबांचा ॲडज्युटंट आला व त्याने आपल्या ॲडज्युटंट सुभेदारला परेड रद्द करण्याचा आदेश दिला. त्याने सर्वांना त्यांची निवृत्ती ताबडतोब रद्द करण्यात आल्याचे व संपूर्ण बटालियन अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीवर रवाना होत असल्याचे सांगितले. या घोषणेचा सर्वाधिक आनंद रहमतला झाला. लगेचच एक कंपनी हेलिकॉप्टरने सीमा प्रदेशात पाठवण्याचे ठरले. त्यात सामील होण्याची तयारी रहमतने दर्शवताच त्याला त्यात समाविष्ट करण्यात आले. त्याने निवृत्तीनंतर गावी जाण्यासाठी बांधलेले सामान संध्याकाळी तसेच हेलिकॉप्टरमध्ये टाकले आणि तो रवाना झाला. काश्मीरच्या सीमाभागात त्यांचे हेलिकॉप्टर उतरताच त्यांना एक अत्यंत उंच शिखर दाखवण्यात आले व तेथे शत्रू भक्कम बंकर बांधून बसला आहे असे सांगून त्याला हुसकावून लावण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. उंचावर बंकरमध्ये भक्कमपणे बसलेल्या शत्रूला हुसकावून लावणे अवघड होते. या शत्रूला नरम करण्यासाठी आधी तोफांचा भडीमार करणे आवश्यक होते. पण त्या भागात अद्याप तोफा पोचलेल्याच नव्हत्या. त्यांची वाट पाहत बसण्यातही अर्थ नव्हता. रहमतची कंपनी रात्रभर शत्रूच्या मशीनगनच्या माऱ्याला तोंड देत डोंगर चढत होती. शत्रूशी लढण्याची संधी मिळण्याआधीच रहमतच्या काही सहकाऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. ठराविक अंतर चढून गेल्यानंतर शत्रूच्या तिखट माऱ्यामुळे रहमतच्या कंपनीला पुढे सरकणे अशक्य झाले. त्याच्या कंपनीने आहे तेथे थांबून तळ ठोकायचा व शत्रूवर मारा करीत राहण्याचा निर्णय घेतला. आता रहमतसाठी दररोज युद्ध होते. शत्रूशी लढता लढता 1 महिना निघून गेला. रहमतची सेवानिवृत्तीची वेळही टळून गेली. हे युद्ध असेच चालू राहावे म्हणजे आपल्याला लष्करातून कधीच सेवानिवृत्त व्हावे लागणार नाही
असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. शत्रूशी महिनाभर लढल्यानंतर आता शत्रूवर आक्रमक कारवाई करणे भाग होते. अन्य शिखरांवरून शत्रूला हुसकावून लावण्यात भारतीय फौजेला यश येत होते. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही पाकिस्तानला कोणीच मित्र न उरल्यामुळे शत्रू सैनिकांचे मनोधैर्य खचले होते. त्याचा फायदा घेऊन शत्रूवर नव्याने हल्ले सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला अनुसरून रहमतच्या कंपनीच्या एका प्लॅटूनने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शत्रूच्या बंकरवर धाडसी हल्ला करावा असे ठरले. या प्लॅटूनमध्ये सामील होण्याची तयारी रहमतने दाखवली व त्याचा लगेच समावेश करण्यात आला. रहमतच्या प्लॅटूनने 4 जुलैच्या रात्री हल्ला करावा असे ठरले. शत्रूचा बंकर अत्यंत उंच म्हणजे 17 ते 18 हजार फूट उंचावर ढगांच्या पडद्याआड दडला होता. रात्रीच्या मिट्ट काळोखात कडाक्याच्या थंडीला तोंड देत अत्यंत अवघड अशी चढण शत्रूला सुगावा लागू न देता चढायची होती. पण अर्ध्यापेक्षाही कमी चढून होताच शत्रूला सुगावा लागला व त्याने तोफांचा भडीमार सुरू केला. पण त्या भडीमाराला दाद न देता रहमत व त्याच्या साथीदारांनी चढाई चालूच ठेवली. शत्रूच्या माऱ्याने प्राणहानी झाली नसली तरी काहींना जबर जखमा झाल्या होत्या. पण तशातही मध्यरात्रीच्या सुमारास ते शत्रूच्या बंकरजवळ पोहोचले. बंकरमधून गोळ्यांचा मारा करणाऱ्या शत्रूच्या मशीनगनमधून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा आता त्यांना स्पष्ट दिसत होत्या. बंकरपासून जेमतेम 15 मीटर अंतरावर असताना रहमतजवळ शत्रूचा एक हातगोळा येऊन पडला. रहमत थोडक्यात बचावला, पण हातगोळ्यातून बाहेर पडलेले अणकुचीदार कण त्याच्या मांडीत घुसले. क्षणभर त्याला आपला पाय कामातून गेला असेच वाटले, पण त्याने स्वतःला सावरले. सर्वांनी ताबडतोब आडोसा घेतला, पण रहमत आता शत्रूच्या माऱ्याला दाद देण्याच्या मनस्थितीत नव्हता. चलो आगे बढ़ो, त्याने आपल्या सहकार्याला सांगितले व तो पुढे सरकू लागला. त्याच्या या धाडसामुळे त्याच्या सहकार्यालाही स्फुरण चढले व तोही रहमतच्या मागे मागे जाऊ लागला. शत्रूच्या गोळ्या आजूबाजूने जात असतानाही ते दोघे रांगत रांगत वर चढू लागले. त्यांना पाहून बाकीचे जवानही त्यांच्या मागोमाग चढू लागले. ते पाहून शत्रूने आणखी एक हातगोळा फेकला. त्यात रहमतचे काही सहकारी गारद झाले तर काही जखमी झाले. पण रहमत आणि त्याचा साथीदार आता पेटलेले होते. त्यांनी सरसर वर चढण्यास प्रारंभ केला. बंकरमध्ये सुरक्षितपणे बसून हल्ला करणाऱ्या शत्रूला खतम केले पाहिजे असा दोघांचाही निर्धार दिसत होता. शत्रूची मशीनगन अविश्रांतपणे गोळ्यांचा पाऊस पाडत होती. तिच्यापासून मीटरभर अंतरावर पोचताच रहमतने आपल्या सहकार्याला मागेच थांबायला सांगितले व काही कळाच्या आत त्याने मशीनगनवर झेप घेऊन तिची तापलेली लाल नळी हातात धरून खेचली. रहमतचे हात होरपळून निघाले, पण वेदना जाणवण्याच्या ऐवजी मशीनगन खेचून आपण मोठी कामगिरी बजावू शकलो याचाच खूप त्याला आनंद झाला होता. मशीनगनचा मारा थांबलेला पाहताच रहमतच्या साथीदाराने एक हातगोळा बंकरमध्ये फेकला. त्याचा जोरदार स्फोट होऊन धुराचा एक मोठा लोट उठला, पण धुराच्या त्या लोटात रहमतही सापडला. धुरातून बाहेर पडून शुद्ध हवा आपल्या फुफ्फुसात भरण्याचा रहमतचा प्रयत्न निष्फळ ठरला.
उलट रक्ताचा एक लोट त्याच्या छातीतून बाहेर आला व सर्वत्र पसरला. रहमतच्या साथीदाराने त्याला लगेच मागे खेचले आणि आपल्याजवळ असलेले सगळे हातगोळे त्या बंकरमध्ये फेकले. एका पाठोपाठ एक असे अनेक स्फोट करीत ते हातगोळे फुटले आणि बंकरच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. रहमतच्या बाकीच्या साथीदारांनी ताबडतोब बंकरच्या उरलेल्या अवशेषांचा ताबा घेतला व शत्रूचे जे सैनिक या अवस्थेतही जिवंत सापडले त्यांचा फडशा पाडण्यास सुरुवात केली. आपले धाडस यशस्वी ठरले आणि बंकर हाती आला हे पाहून रहमतला समाधान वाटले. त्याच्या छातीतून येणारा रक्ताचा प्रवाह अद्याप थांबला नव्हता. त्याला वेदनाही खूप होत होत्या. आता आपण यातून वाचत नाही हे रहमतच्या लक्षात आले. त्याने आपल्या खिशातून कुराणाची प्रत काढली, ती कपाळाला लावली, तिचे चुंबन घेतले. कुराणाची ती प्रत त्याने त्याला शेवटपर्यंत साथ देणाऱ्या त्याच्या हिंदू साथीदाराकडे सोपवली आणि खोल गेलेल्या आवाजात ती प्रत बटालियनच्या मशिदीमध्ये ठेवण्यास सांगितले. आपल्या मृत्यूनंतर आपले गणवेशासह तिथेच दफन करा असेही सांगितले. साथीदाराने रहमतचा हात हातात घेतला आणि मानेनेच होय असे सांगितले. आपल्या रुमालाने रहमतच्या चेहऱ्यावरचे रक्त पुसत असतानाच रहमतने या अल्लाह असे म्हणत प्राण सोडले. रहमत शांत झाला, पण त्याआधी त्याने शत्रूची मशीनगन शांत केली होती. आता शत्रूचा एकही सैनिक त्या शिखरावर शिल्लक नव्हता. रात्रभराचा गोळीबार आणि तुफानच्या माऱ्याच्या आवाजाने दणाणलेला तो परिसर आता एकदम शांत झाला होता. पण भारतीय जवान स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी शत्रूचा प्रतिहल्ला हाणून पाडण्यासाठी लगेच मोर्चे बांधणी सुरू केली. पण हा प्रतिहल्ला झालाच नाही. शत्रूने माघार घेण्यास सुरुवात केली होती. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर रहमतच्या साथीदारांनी डोंगरावरच एक निवांत जागा शोधली आणि तिथेच रहमतला चिरविश्रांती देण्यासाठी कबर खणली. काही तासांपूर्वी चैतन्याने सळसळणारा पण आता निश्चेष्ट झालेला रहमतचा देह तिथे आणण्यात आला. बिगुलावर शोकधून वाजवण्यात आली. बटालियनचा मौलवी असलेल्या एका जवानाने नमाजे जनाजा पठण्यास सुरुवात केली. रांगेत उभ्या असलेल्या रहमतच्या साथीदारांनी शस्त्रे उलटी केली आणि माना खाली नेल्या. रहमतच्या देहावरील तिरंगा दूर करण्यात आला. त्याच्या चौघा साथीदारांनी युद्धभूमीवर अमर झालेल्या रहमतला कबरीत ठेवले आणि मुठमाती दिली. आता रहमत त्याच्या मातृभूमीच्या कुशीत निवांतपणे झोपला होता. येथे ही रहमत अलीची शौर्यकथा संपन्न होत आहे आणि याचबरोबर आपले कारगिलच्या शौर्यकथा हे दिवाकर देशपांडे लिखित पुस्तकही येथे समाप्त होत आहे. या शौर्यकथा आणि हे पुस्तक आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मराठी ब्रेलवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.